टीएटीचा पेपर फुटला। खरं तर दादाभाऊ जेव्हा मंदिरातली दानपेटी फुटतं तेव्हा भावनेचा खून होतं, पण जेव्हा पेपर फुटतं तेव्हा कष्टकऱ्यांच्या स्वप्नाचा खून होतं। तुम्हाला आम्हाला माहित आहे का, तुम्ही आम्ही सगळे बऱ्यापैकी असणारे लोक इथे उपस्थित आहे, ज्यांच्या खिशात किमान पैसा अजून 10 वर्ष जगण्या एवढा आहे, त्या लोकांना याचं काही फार महत्त्व वाटतं असं मला वाटत नाही। सभापती महोदय, तुम्ही सांगा, एखादा पेपर जेव्हा फुटतं तेव्हा गरीबाच्या पोराचं मरण कसं होतं? 5 ते 10 लाख विद्यार्थीचा अभ्यास करत असतं, रक्ताचं पाणी करत असतं सभापती महोदय, आणि अशा वेळेस जेव्हा पेपर फुटता असा येतं त्यावेळेस आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही। दादाभाऊ, आपण खऱ्या अर्थानं यावर लक्ष घालणं गरजेचं आहे। प्रस्ताव सन्मान्य प्रस्तावावरच आहे। परीक्षा ऑनलाईन जे करप्शन हे आहे, घोटाळा 260 मध्ये तेच इथं आपण बोलतोय, मी त्याच विषयावर बोलतोय। सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना पेपर फुटीचा कायदा आणला, आणि मग पेपर फुटीच्या कायद्यामध्ये त्यांनी घेतलेला सहभाग फार महत्वाचा आहे। पण हे सगळं असताना जर आज आकडेवारी जर पाहिली सभापती महोदय, 2002 ते 2025 या कालावधीत 45 वेळा पेपर फुटले, 45 वेळा। किमान आपण 1658 लोकांना अटक केली, 925 जणांविरुद्ध आरोप दाखल झाले, आणि 18 लोकांवर फक्त त्यांच्यावर दोषारोप म्हणजे त्यांच्या सजा सुनावल्या गेली। एवढा कमी आकडा आहे। आणि आत्महत्या किती झाल्या? 2012 ते 2022 काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, सरकार कोणाचं जरी राहिलं ते सामान्य माणसाचं किती आहे, त्या सामान्य माणसासाठी किती उभं राहतं हे फार महत्वाचं आहे। भारतामध्ये मी भारताचा आकडा सांगतोय, 2012-22 मध्ये 1 लाख विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। या भारतासाठी शोभेचा विषय नाही आहे, हा गर्वाचा विषय नाही आहे। तुमच्या आमचे पोरं तिकडे परीक्षा देत नाही म्हणून ते पेपर रोज फुटले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर लोक घरात येऊन मारल्याशिवाय राहणार नाही, अशी अवस्था आहे। महाराष्ट्रामध्ये 2012-2022 मध्ये 415 लोकांनी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। आणि मग असं सगळं असताना आपण जर पाहतोय का याच्यामध्ये जर सुधारणाच येत नसेल, एक मात्र तिकडे शेतीमालाला भाव भेटत नाही, आणि गरीब शेतकऱ्याच्या मजुराचं पोरग जेव्हा पेपरले जातं तेव्हा त्याच्यात पेपर फुटल्या जातं, तर त्याचं अंतर्मन काय बोलत असेल हे खरं तर आपण सगळ्यांनी तपासणं गरजेचं आहे। कशा पद्धतीने त्याच्या भावना होत असेल। पैसे देऊनच जर आम्ही परीक्षेत पास होत असेल, ठराविक वर्गाचेच लोक तिथं अधिकारी, पैसा ज्याच्याजवळ आहे तोच तिथं आम्ही पाहतो नोकरीवर लागत असेल, तर मग तुमच्या आमच्या सरकारकडून अपेक्षा तरी काय करतंय सरकारची यंत्रणा? एवढं सगळं असताना सुद्धा आपण पाहतोय सभापती महोदय, हे पेपर फुटायचं कारण काय हो? कोण माती खातं इथे? म्हणजे इथे अशा प्रकारची हिम्मत होते कशी सभापती महोदय? आपण टीसीएसचा विचार करतोय, टीसीएस वाल्यांनी काय केलं? जे टाटाची कंपनी आहे ते इथं आम्ही पाहतोय महारतेचा गुणगाव सुरू आहे, पण त्याच्या माध्यमातूनही अंदरून आपले लोक कसे घालायचे असाही प्रकार काही सरकारमध्ये चालू असतं, ते थांबले पाहिजे। टीसीएसचा आम्ही पाहतोय, टीसीएस राजस्थानमध्ये जेल वॉर्डनचा पेपर घेतला, तो फुटला, तिथं मॅनेजरला अटक झाली। 2018 मध्ये ग्रामसेवक आम्ही पाहतोय भरती उत्तर प्रदेशमध्ये झाली, 173 लोकांना अटक झाली। 223 मध्ये टीसीएस अंतर्गत नोकरीसाठी म्हणजे त्या कंपनीच्या अंतर्गत जेव्हा परीक्षा झाली त्याच्यात सुद्धा टीसीएस कंपनीचा घोर झाला, आणि तिथं सुद्धा काही लोकांना अटक झाली। म्हणजे या टीसीएसचे महाराष्ट्रामध्ये 2च सेंटर आहे, आणि ऑनलाईन करत असताना त्याचे दुष्परिणाम आपण जर पाहिले, तुम्ही सांगा दादाभाऊ, तुमचं शिक्षण मंत्रालय 10वीच्या परीक्षा घेतात, 12वीच्या परीक्षा घेतात, किमान 16 लाख विद्यार्थी दरवर्षी आपण ऑफलाईन पेपर घेतोय। काही गडबड आहे? 12वी मध्ये काही गडबड आहे? ऑनलाईनचा आग्रह का? सेंटर वाईज हॅक केलं जातं, सॉफ्टवेअर वापरलं जातं, आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्याचा सत्यानाश करण्याचं काम करताय।
किमान एक तरी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर हात वरते करा, मिलिटरीवाल्याला बसवा, एखादा ब्रिगेडियर आणा,